चला मनोहर कडव, मनोहर कडव मला द मॅच आई है मन्या भाई. जय हनुमान क्रिकेट क्लब ढोके दापिवली अंबेशिव आयोजित मैत्री चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेस कबच्या दिशेने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता आणि आता इथे आपण पाहिलं तर एक सिंगल धावाली. चांगलं क्षेत्ररक्षण जय हनुमान ढोके आणि कात्रप टीम मध्येही आपल्याला फाईट पाहायला मिळेल. पहिल्या षटकातील पहिले षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू आहे. गोलंदाज बागी यावेळेस इनसाइड आउट फटका चांगला आहे. जबरदस्त नेत्री दीपक फटका पाहायला मिळाला परंतु लॉंग ऑफला चेंडू अडवण्यात आलाय. फलंदाज इथे होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागला. अक्षय बाबुलकरला परतावा लागेल. फर्स्ट विकेट डाऊन टीम कात्रप. फलंदाज पहिला तर पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. अक्षय बांबुलकरने स्ट्राईक रोटेट केले. त्यानंतर प्रवीण जो मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि आता विकेट देखील आलेली आहे. एक रन आणि सेकंड साठी विकेट मात्र माघारी परत फॉर द विकेटने. यावेळेस कबाच्या दिशेने फटका चांगला आहे. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पाठीमागे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चालला सीमा पार. धाबा मिळतात 4. हिरवे जो मात्र तब्बल 48 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली आहे. तोच राहुल आता वनडाऊनसाठी आलेला आहे. गोलंदाज सज्जा मागी मंगेश भोईरला आपण पाहतोय. पाचशे कडा पॉइंटला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. कबीदास भोईरने टिपला असेल. फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का लागत असताना टीम कात्रप संघाला पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी दबादा फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 6 धावा आहेत. 2 फलंदाज लवकर बाद झालेत आणि आता शेवटचा अंतिम बॉल लेफ्ट हँडेड बॅट्समन विवेक साठी ऑन साइडला. यावेळेस आपण पाहतो बॉल चालला डीप मध्ये अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पाहता पाहता कंप्लीट करण्यात आलेले. 2 धावा इथे भरधाव वेगाने चित्त्याच्या चपलाईने या 2 धावा एकवटण्यात आल्या. धाबाधा फलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 8. 4 षटकांचे माश आहे. 4 षटकांच्या माश मध्ये चांगला प्रयत्न होईल. कात्रप संघाने मागचा सामना जिंकला
48 धावांची नाबाद इनिंग राहुल हिरवेची आम्हाला आजही आठवते, आत्ताही आठवते. आणि आता या बॉक्स मध्ये आपण पाहतोय तो सध्याच्या घडीला स्ट्राईक एंड लाईल. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल फेस करण्यासाठी षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाज कबीरदास भोईर येतात. कबीरदास म्हटलं तर परेश भोईर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये. धाबाधाव फलकावरती 8. षटक क्रमांक 2 चा खेळ. कात्रप संघाने जिंकलं टॉस, त्याने मात्र स्वीकारले बॅटिंग. एक धाडसी निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय. प्रवीण गीते, अक्षय बांबुळकर, सुमित राऊत, विकास भांडे यांच्या वतीनं हा डिसिजन घेण्यात आला की आम्ही प्रथम बॅटिंग करू. आणि नक्कीच आपण पाहतो डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. आणि आता सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये आल्यात 8 धावा. दुसऱ्या बाजूला चेस मास्टर जे हनुमान ढोके हा संघ पैठणामध्ये पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. परेश भोईर षटक क्रमांक 2 मध्ये. पहिला बॉल राहुल साठी पडल्यानंतर दिशा थोडीशी खराब आहे. पंचाने लाईन ओळखली की बाहेर आला चेंडू रिटर्न क्रीजच्या. आणि याच दरम्यान आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पिचिंग झाला. यासाठी वाईट बॉल. अवांतर धाव इथे आपल्याला पाहायला मिळाला. राजेश भोईर आमच्याकडे हा निर्णय सुपूर्द करतात. यासाठी वाईड बॉल. इथे स्विच इट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दिशा खराब आहे. म्हटलं जातं ना दिशा खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाही आहे. कारण राहुल हिरवेची विकेट फार महत्वाची आहे हे ढोके संघाला माहिती आहे. परंतु त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना कुठे लाईन इथे मात्र भरकट आहेत सापडलेली नाही आहे. मी तर म्हणेन परेश भोईरला. आणि सलग 2 चेंडू त्याच टप्प्यावरती फेकत असताना आपण पाहतो दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉल 2 आले. धाबाधाव फलकामध्ये आता डबल डिसिट मध्ये आहेत. आणि आता हा चेंडू अत्यंत चांगला पाहायला मिळाला. फलंदाजा ठिकाणी होतात बाद. कॉट बिहाइंडच्या रूपानं धक्का क्रमांक आणखीन एक लागत असताना फलंदाज बाद. आणि बाट कट इथे मात्र कॉट बिहाइंड स्वरूपानं मात्र बाद झाले. स्वतः राहुल हिरवेने मात्र मैदान सोडलंय. ही खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. फार कमी खेळाडूंकडे स्पोर्ट्समॅन स्पिरिट असते. कुणाल कदाचित आपण पाहतो जेव्हा बाटचा आवाज येतो तेव्हा फलंदाजाला सर्व काही गोष्टी ठाऊक असतात. आणि काही फलंदाज इथे मात्र पंचांच्या निर्णयाची बाट देखील पाहत असतात. खोलबट टप्प्याचा बॉल. इथे मात्र त्याने तसं केलं नाहीये. कदाचित त्याला माहिती होतं की मी बाद आहे. स्वतः त्याने हे मैदान सोडलं. चांगली चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळाली. धाबाधाव फलकावरती अद्यापर्यंत 1 धाव इथे मिळाली. विकास भांडे येतात. धाबाधाव फलकावरती 11. 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. ज्याने मागच्या मॅच मध्ये 48 धावांची इनिंग साकारली तो मात्र आता भोपळाही फोडू शकला नाहीये. आणि तो राहुल हिरवे मात्र माघारी परतलाय. दुर्दैवाची गोष्ट असेल कात्रप संघासाठी. कदाचित डगआउट मध्ये भयान शांतता. अक्षय बांबुळकर स्वस्तामध्ये बाद झाला. प्रवीण गीते त्यानंतर माघारी परतला. लगेचच राहुल हिरवेने देखील मैदान सोडलंय. आणि आता जिम्मेदारी आली आहे ती फलंदाज रितेश आणि विकासला देखील झकास बॅटिंग करावी लागेल पहिल्या सत्रामध्ये. सलग 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिक जर संपादित करत असेल तर मोहन गायकर यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल टीम ढोके संघाला. मोहन गायकर आणि राहुल भोईर यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. धाबाधाव फलकावरती 13. 1.3 चा खेळ समाप्त झालेला. ओव्हर नंबर 2.
कात्रप संघाने कदाचित निर्णय बॅटिंगचा घेतलाय. तो अंगल टलाय की काय. षटक क्रमांक 2 चालू आहे. भन्नाट बेग आपण पाहतो. चेंडू पडल्यानंतर सरळ अस्थिरक्षक प्रदीप भूरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. तोपर्यंत डॉट बॉल आणखी एक पाहायला मिळाला. आणि आता संघाची धाबसंख्या काहीतरी कानमंत्र देण्याची गरज विकास भांडेला. नक्कीच आपण पाहतो स्ट्राईक एंडला जो फलंदाज रितेशला. आणि आता 13 धाबा फलकावरती 10 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण गीते लवकर बाद झाले. अक्षय लवकर बाद झाला. यानंतर आपण पाहिलं तर राहुल हा देखील शून्याचा चष्मा घालून परतला. फार मोठी जिम्मेदारी होती या मॅचची राहुलवरती. आणि आता लेग बायची सिंगल आलेली आहे. आई एकविरा ग्राफिक्सचे सर्वा प्रवीणजी राऊत आपण पाहतो खेळण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने आपल्या संघाला ते लीड करत असत. आणि आता शेवटचा अंतिम बॉल 14 धावा फलकावरती आहेत. किमान 2 षटकांचा खेळ थोडंसं खराब राहिला ना तर शेवटच्या 2 षटकांचा खेळ जरी चांगला राहिला तर धावसंख्या चांगली बनू शकते. म्हटलं जातं ना की अजूनही वेळ गेलेली नाहीये. ती संधी तुम्हाला चालून येईल. फुल टॉस बॉल इथे मात्र एक सिंगल आली आहे. पाहावं लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय तटस्थ भूमिकेत आहेत पंच. परंतु आता बासमन रिव्ह्यू घेण्यात आलाय बीमरसाठी. आणि कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू असेल तर नो या ठिकाणी घोषित करण्यात येईल. वेस्ट हाईट साठी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. चेक करू आपण तिसरे पंच आमचे केपी जे मात्र सध्या मैदानाच्या बाहेर आमच्या टेक्निकल रूम मध्ये आहेत. साइड एंगल आपण चेक करू. घोषित करण्यात आलेला आहे. 1+1 जे रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेसफुल राहिला आहे तो बॅटिंग करणाऱ्या टीमचा. धाबा मिळतात 2. शेवटचा एक चेंडू टाकावा लागेल परेशला. अगदी आपण पाहतोय कमरेपेक्षा थोडस ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल की उंचीचा चेंडू होता. वेस्ट हाईट होती. चेंडू कदाचित लँड जरी होत असेल तरी कमरेपेक्षा जास्तच उंचीचा चेंडू पाहायला मिळाला. हे आम्हाला पंचाने सांगितलं. आणि त्या ठिकाणी भीमर घोषित करण्यात आलेला आहे. नो बॉल देन फ्री हिट चा बॉल असेल. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. स्ट्राईक एंडला फलंदाज रितेश. 4 षटकांचे मॅच यानंतर शेवटचा सामना होईल आजच्या रजनी मधील. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंग बायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक रुपेश येतात. चेंडू उचलते फेकतील. या दरम्यान 2 धावा घेण्याचा प्रयत्न विकास फांडेचा सक्सेस राहिला आहे. आणि या 2 धावा इथे मात्र मिळतात. 18 धावा फलकावर दिलेले आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 2चा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये होत्या केवळ 8 धावा. या षटकामध्ये कविदाच्या विरोधात परेशच्या विरोधात 10 धावा आल्या. आणि 18 धावा म्हणजे 9.00च्या सरासरीने या धाबा पडवण्यात आलेल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झालाय. 3 बाद 18 धावा या फलकावरती एस डी
मध्ये गोलंदाज रबी भोईर येतात. लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज हा आणि बडीएम पेसर फिरकीचं आक्रमण देखील करण्यासाठी बाहेर असलेला गोलंदाज. पहिलाच बॉल फुल टॉस होता. दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल झालाय. अनिकेत येतात. चेंडूला उचलते फेकतील या दरम्यान फलंदाज होईल बाद आणि विकास भांडेला परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागलाय. टीम कात्रपला. झालेला आहे. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झालाय. एक धाव आली आणि सेकंडचा कॉल असताना तिथे मात्र फलंदाजाला माघारी परतावा लागला आणि आता मैदानाच्या आतमध्ये येतात समीर राऊत. समीर राऊत अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाची चर्चा होत असते खेळाडूची आणि त्यानंतर आता ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो आपल्या संघाला आपल्या गावाच्या संघाला प्रेझेंट करत असताना इथे लाईन चेक केली जाईल. चेंडू पडल्यानंतर सरळ या स्टॅनवरून हा चेंडू चालला. अगदी आपण पाहतो असं वाटलं होतं की स्टॅनला चुंबन घेणारा चेंडू होता आणि हात देखील चेंडू डॉट आलाय. दाबादा फलकावरती आपण पाहतोय स्थिर आहेत. पुन्हा एकदा इथे पाहिले जाईल कदाचित हा देखील अत्यंत चांगला आहे. चेंडू आपण पाहिला तर जवळ व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. इथे मात्र बाईच्या रूपाने एक धाव घेण्यात आली आहे. बॅटकट आहे. बॅटला स्पर्श झाला. पाठीमागे बॉल चाललाय. ऑन साइडला फटका चांगला क्षेत्ररक्षक येतात. रुपेश झेल घेण्याचा प्रयत्न परंतु तिथे झाली मिस्टेक आणि आता या दोन धावा. चांगला प्रयत्न होता रुपेशचा. कदाचित आपण पाहतोय थंडगार वातावरणामध्ये हा गरम सामना आपल्याला पाहायला मिळेल परंतु त्या ठिकाणी हातातून चेंडू निसटला. संघाची धाव संख्या 22 वरती आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर नेक्स्ट मॅच गावदेवी अंबेशिव आणि त्याला फाईट करेल चालू सामन्यातील विजेता संघ. क्वालिफायर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी बॉल चाललाय. जणू काय मागच्या फटक्याची कार्बन कॉपी. आता चूक होणार नाहीये. या अगोदर चूक पाहायला मिळाली परंतु आता चूक नाहीये आणि ते फलंदाज होईल बाद समीर राऊत. आणि आता फलंदाज आपण पाहतो एका पाठोपाठ जणू काही धारा तीर्थी पडतात. रनआउटच्या स्वरूपाने 1-2 खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत आणि ती माहिती आम्हाला देतात आमचे ऑफिशियल स्कोरर. 23 धावा फलकावरती 23. बरोबर आपण पाहिलं तर 1 वाजून 15 मिनिटं होतात. खोलबा टप्प्याचा बॉल यॉर्क लाईनचा रवी भोईरचा. लाईन प्रचंड चांगली पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा DRS गणण्यात आलेला आहे.
3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 23 धावा फलकावरती आहेत. फलंदाज देखील बाद झालाय. शेवटचा अंतिम षटक या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज प्रदीप येतात बॉलिंग ताकवरती. जय हनुमान ढोके संघ त्यांचं नेहमीच कामाचं ओके. चांगली गोलंदाजी त्यांनी केली अद्यापर्यंत. आपण पहिल्यांदा पहिले षटक मंगेशने हाताळला 8 धावा खर्च करण्यात आला. त्यानंतर परेशने 10 धावा. या षटकामध्ये रवीनं चांगलं कमबॅक केलं. 5 धावा त्याने फक्त केवळ खर्च केला. आता शेवटचं षटक आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल सीमा पार. धाबा मिळतात 4. आता षटक क्रमांक आपण पाहिलं तर चौथं प्रगती पथावरती आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला प्रदीपच्या विरोधात. यावेळेस फुलटॉस बॉल होता. लोअर फुलटॉस त्याला कन्वर्ट केला. बॉल चालला बाडिश लॉंगॉनला. शतशक काऊ कॉर्नर मध्ये रवी भोईर चेंडूला गॅदर करतात. तोपर्यंत 2 धावा इथे सहजपणे मिळतात. धावा शेवटच्या अंतिम षटकामध्ये बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. कारण स्लॉगरचं षटक आहे. अभी नाही तो कभी नाही असं सातत्याने म्हटलं जातं. आणि आता या षटकामध्ये धावा बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. संघर्ष करते टीम कात्रप. पाचची कडा टॉइंटला लागून बॉल चालला आतमध्ये. डीपला आपण पाहतो शतक सज्जन. आणि आता या देखील 2 धावा आय थिंक सो निकेश भोईर त्या ठिकाणी होत्या. आणि त्याच्या मागे अनिकेतने दिलेलं बाकअप अत्यंत चांगलं होतं. 2 धावा मिळाल्या. संघाची धावा संख्या 2 ने पुढे सरकते. 31 धावा आहेत. आयोजनाने जबरदस्त नियोजन आणि व्यवस्थापन. इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय. जागा बनवली आहे. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला पाठीमागे. अगदी आपण पाहतो शॉर्ट टर्म प्लेनच्या बॉलवरती आक्रमण करत असताना रन्स मिळतात 4. क्षेत्र मोकळं पाहिलं आणि त्यावरती मात्र आक्रमण करत असताना आता प्रदीप भोरच्या बरोदात अद्यापर्यंत आपण पाहिलं 4 चेंडूमध्ये त्याने 12 धावा खर्च केल्यात. आणखीन एक चांगला फटका स्ट्रोक आपण पाहतोय. शतरक्षक रवी भोईर 1 धाव कंप्लीट. आणि सेकंडचा कॉल सेकंड देखील कंप्लीट होती. चांगले बॅटिंग करतात. शेवटच्या षटकामध्ये या धावांची नितांत गरज होती. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी कात्रप संघ आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला जय हनुमान ढोके. एका बाजूला आई गावदेवीच्या आशीर्वादाने कात्रप संघ उतरलेला. आणि दुसऱ्या बाजूला हनुमंत रायाच्या आशीर्वादाने जय हनुमान ढोके हा संघ उतरत असो. शेवटचा बॉल आडव्या बाटने. फटका चांगला निकेश भोईरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि कदाचित या षटकामध्ये आक्रमण 3 चौकार 3 दुहेरी धावा. संघाची धावा संख्या आता पुढे सरकते. तब्बल 41 धावा. आणि आता 42 आव्हान ठेवण्यात आलंय या मॅच मध्ये. गेल्या प्रदीप भोईरने. आणि संघाची धावा संख्या ही 41 वरती पोहोचली आहे. 42 धावांचं आव्हान.
द्वितीय सत्रामध्ये 24 बॉल आणि 42 ची गरज आहे. चला सेकंड इनिंग जशी चालू होईल तसं मात्र आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करू. ऐकूया द्वितीय सत्रामध्ये आवाज बाणकिवलीचा राहुलजी चव्हाण याला विनंती राहील आपण द्वितीय सत्रामध्ये लगेच जॉईंट व्हा. 42 ची गरज 24 बॉल मध्ये. या धाबा आता चेस करेल टीम धोके की या धाबा या थंडगार वातावरणामध्ये डिफेन्स करेल टीम कात्रप. हे ऐकण्यासाठी आम्ही तुर्तास थांबतो. आमच्या वाणीला देतो विश्रांती आणि द्वितीय सत्रामध्ये लगेचच इन्व्हाइट करू राहुल चव्हाण यांना. थँक्यू सो मच. 42 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आणि पहिलाच बॉल गोलंदाज अक्षय बांबुळकरला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क वरती आणि इथे पहिला बॉल आता डॉट फेकला. निर्धार चेंडूची सांगतो दसरा 41 धाबा इथे बनला गेला. टॉस जिंकून प्रथम तुम्ही पाहिलं बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला टीम गावदेवी कात्रप संघानं. कारण त्यांना देखील माहिती होतं इथे टॉस जिंकून जर टॉस जिंकला असता डोके टीमने तर त्यांनी देखील बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला असता. आणि आता ड्यू फॅक्टर देखील ऑन आहे. थंडगार वातावरण तुम्ही पाहता त्यामुळेच की काय इथे बॅटिंग करायचा निर्णय स्वीकारला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॉल चालला 20 क्षेत्रक्षे पोहोचतोय डाऊन द बॉल फिल्डर आणि आता कबीरसला परतावं लागेल माघारी फरदात बाद. मैदानावरती अक्षय बांबुळकरच्या माध्यमातून गुरदास अक्षय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका पोचला की काय 20 क्षेत्रक्षे धावतोय तर तो एका टप्प्यावरती बॉल बार लाईनच्या बाहेर मागीच्या बॅटमध्ये येतो चौकार. आज चौकार आलाय 4 धाब्याच्या साथीने. आता धाव फलक पुढे सरकतोय. स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलं बॅट्समन मॅगीनं त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. अक्षय बांबुळकर विरोधात तुम्ही पाहताय मंगेश भोईर. हे बॅटल या बळीला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बिगिट करायचा प्रयत्न पोहोचतोय आणि आता डॉट बॉलची समाप्ती दसरा 1-1 मेरी हे समीकरण तुम्ही पाहिलं. 2 बॉलवर ते हाबी राहिला गोलंदाज अक्षय बांबुळकर परंतु पुन्हा एकदा इथे चौकार ठोकल्यानंतर आता तो कमबॅक करतो. धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय 4 आकड्यावरती. 42 धावांचं टार्गेट. बॅटची कडा होती तुतू मेमे तुम्ही पाहता इथे धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु मिळते सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता धाव फलक पुढे सरकत असताना
5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. क्वालिटी विथ क्लॅरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आणि त्याच वाक्यावरती ठाम असताना तुम्ही पाहताय खूप चांगली कामगिरी ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. फुलटॉस होता ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली चेंडू घरंगात राहिला दरम्यान मिळेल ती सिंगल आणि षटक क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 42 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना फक्त 6 धावा अजून या मॅचमध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 36 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती विकास भांडेला तुम्ही पाहताय गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. 4 षटकांची ही देखील मॅच 2 सामने जिंकत असताना संघ पुढे सरकलाय. गावदेवी आंबेशिव तो संघ देखील वाट पाहतो आज कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये खेळण्यासाठी दाखल होईल. आज तब्बल 9 सामने आपण कव्हर करतोय. स्टॅकिंग एअरवरती प्रदीप भोईर आणि त्याच्या साथीला तुम्ही पाहता त्याच्या प्रतिबिंब मंगेश भोईर आणि गोलंदाज विकास. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला स्कोअर लेगला फटका घेतला क्षेत्ररक्षक धावतोय डीप मध्ये टीपला गेला जे संपला खेळ परतावा लागेल माघारी. विकासच्या पहिल्या बॉलवरती झकास कामगिरी बॅट्समन आउट. पहिल्या बरोबरती विकास विकेट संपादित करतोय. 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टार्गेट या मॅच मध्ये 42 धावांचं अशा परिस्थितीमध्ये 18 चेंडूमध्ये इथे मात्र बनवायचे होते 36 धावा. आता 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 36 धावाची गरज जिंकण्याकरिता टीम जर्मन डोके संघाला. हाफ ट्रॅकर होता बेगावरती स्वार असलेला गोलंदाज तुम्ही पाहता बेगानं बीट करतोय परंतु थर्मानचा खेळाडू देखील बीट झालाय. पहिलेचा खेळाडू बीट होतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. राधा घोडे यांचा आवाज तुम्ही ऐकता टीजे मास्टरच्या माध्यमातून या संगीताच्या माध्यमातून त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. चौकार आलाय 4 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्यावरती आतापर्यंत 10. या बळाला देखील अडबा बाट खेचायचं होतं नाही जमलं. बाटाने बॉलचा संपर्क नव्हता टप्पा पडला भरता वगैरे बॉल मात्र निघून चालला. स्थिरक्षक अक्षय बांबुळकरच्या आता बघा डॉट बॉलची समाप्ती असताना सुरुवात थोडीशी खडतर जरूर झाली. बॅटिंग करत असताना सुरुवातीला तुम्ही पाहिलं एकामागे एक फरक बाद होत गेले. अक्षय बाद झाला. प्रवीण गीते देखील जास्त काळ खेळपट्टीवरती जिंकू शकले नव्हते परंतु नंतर काप बॅटिंग केली मैदानाच्या वैभवच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग केली. 6 चेंडूमध्ये 18 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि सलग आता दुसरा बॉल इथे निर्धाव फेकत असताना तुम्ही पाहताय गोलंदाज विकास 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली त्यानंतर एक चौकार जरूर आला आणि आता सलग 2 बॉलवरती दोन्ही बॉल आतापर्यंत निर्धाव फेकलेत विकासच्या माध्यमातून. चांगली कामगिरी करत असताना
विकास भांडे. या वेळेला लाईन तो भरकटला आहे. अंपायर आमच्याकडे बळेत. अंपायर सिग्नल नो बॉल. तर गाडलाईनच्या बाहेर चेंडू पडला असं बा तेच पंचांनी आम्हाला सांगितलं. आणि आता फ्री हिट ऑन. फ्री हिटच्या बॉलवरती किती धावा वसूल करतोय बॅटर रुपेश भोईर ते देखील पाहावं लागेल. या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल रुपेश भोईर, कारण आता फ्री हिट ऑन. या मॅचमध्ये धाबा आता जमा करावा लागतील. खोऱ्याने धाबा ओढावा लागतील, कारण षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता, बॉल मात्र स्कोरिंगला ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल मिळाली, दुसरीचा प्रयत्न चालवला होता परंतु नकार दिला इथे रुपेश. दरम्यान धाव मिळेल ती फक्त सिंगल, आणि सिंगलच्या जोरावरती धाव फलक टीमची टोटल गोलू आम्हाला माहिती देतात 12 धाबा. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 30 धाबाची गरज. आमचे साथी स्कोरर प्रभू आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना त्यांचं मी कौतुक करू. विघ्नेश प्रभू. गोरदास विकास ऑन साइडला खेळलाय. फटका तर चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो आहे. आणि आता तुम्ही पाहता अजून एक धक्का लागेल टीम जय रहमान ढोके संघाला. परंतु पा षटक क्रमांक तिसऱ्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल येतो. राहुल हिरवे येतोय गोलंदाजी मार्कवरती. मागील मॅचचा मार्ग बाच खेळाडू आता गोलंदाजी मार्कवरती दाखल होता. समोर तुम्ही पाहता बॅटर रुपेश भोईर. राईट मोर द विकेट. राहुल आता सज्ज होईल. पहिला बॉल खोदून काढलाय. ऑन साईडला बडबडला बॉल सारा डीप मध्ये. एक सिंगल एक पट्टी दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा इथे भेटतील का पाहावा लागेल. 2 धाबा इथे बनला गेला. 2 धाबाच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. आतापर्यंत 14 धाबा धावफलकावरती जोडला गेला. टार्गेट या मॅच मध्ये अजूनही 11 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 28 धाबांची गरज आहे जिंकण्याकरिता. 42 धाबांची गरज असताना आतापर्यंत 14 धाबा बनल्या गेल्या. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 धाबांची गरज. यावेळी देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न फसतोय. 2-2 खेळाडू येतात. नोमासलांड झोन मध्ये शेवटी ट्रॅबल झालाय. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल अत्याबी पुढे जात असताना आतापर्यंत 16 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टार्गेट आता 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धाबाची गरज जिंकण्याकरिता. गुरुदास राहुल वरती आता आक्रमण चढवावं लागेल बॅटर रुपेशला. यावेळेस देखील पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल येथे मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. निकेशला तुम्ही पाहताय मागील मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी केली होती. मॅगीनं मॅच मॅच त्याला डेडिकेट केली होती. तोच खेळाडू निकेश भोईर आता स्ट्रायकिंग वरती तुम्हाला पाहायला मिळेल.
यावेळेला मात्र ऑन साइडला खेचला, जरूर फटका फसलाय, खेळाडू पोहोचलाय आणि आता सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल इथे मात्र संपन्न केला आणि निकेशला देखील आता परतावा लागेल माघारी. परत बा आठ चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि समीकरण तुम्ही पाहता अजूनही 25 धाबाची गरज जिंकण्याकरिता. थर्टी आठ सर्कलच्या बाहेरचा खेळाडू आता आत घेण्यात आला, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये विविरक्षणामध्ये तुम्ही पाहताय आता चेंजेस होत असताना. मुख्य व्यासपीठाच्या समोर तुम्ही पाहताय अशोक ढोरापल्ली, एक चांगला खेळाडू, चांगला फटका आहे, 20 शेप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. वाड कॅच, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं, धावत पळत पोहोचला आणि त्यानंतर तुम्ही पाहताय अगदी हळूवार पद्धतीने इथे मात्र झेल त्याने स्वीकारला आणि आता मैदान सोडावा लागेल रवीला. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. पत्त्याचा बंगला जसा कोसळावा आता तसा टीम जर्मन डोके संघाचा डाव कोसळत असताना सचिन भुईर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एकदा वेगपटी दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, 2 धाबा मिळतील का पाहावा लागेल आणि दुसऱ्या धाब्यासाठी आता सचिनला देखील मैदान आय थिंक सोडावा लागेल. फलंदाज बाद. सहा चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे, 24 धाबाची गरज आहे जिंकण्याकरिता टीम जर्मन डोके संघाला या मॅच मध्ये. सहा चेंडू आणि 24 धावाची गरज.
पहिला बॉल यावेळेस मात्र गोलगिरकी घेतली होती रुपेश भोईरला तुम्ही पाहताय 6 चेंडूमध्ये त्याला चेस करायचे 24 धावा याच अनुषंगाने तो उतरलाय त्याच्या साथीने तुम्ही पाहताय सुरेश भोईर मैदानावरती दाखल होतोय पहिला बॉल इथे मात्र निर्धाव फेकलाय रितेश लेफ्टम सिमरचा आता वापर करण्यात आलाय लेफ्टम मोर द विकेटने हा गुरुदास तुम्हाला पाहायला मिळेल पहिला बॉल त्याने निर्धाव फेकला या वेळेला मात्र पुन्हा एकदा गोलगिरकी घेतली तडमॅनला चेस मोठी आहे क्षेत्रशः पाठमोरा बॉल नाही थांबणार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हाय तो चौकार हा नो असाबा हेच पंचाने सांगितलंय आणि आता समीकरण तुम्ही पाहताय इथून या 5 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या मोमेंटम शिफ्ट होईल का हे देखील पाहावं लागेल इथून आता लक फॅक्टर ऑन होईल का हे देखील पाहावं लागेल यस नो बॉल तुम्ही पाहू शकता खरं तर टीव्ही स्क्रीनवरती तुमच्या मोबाईल फोनवरती नो बॉल तुम्हाला पाहायला मिळेल यस महेश श्यामकुमार धुळे यांनी तो नो बॉल कव्हर केला ओ स्टेपिंग कशा प्रकारे झालं प्रीटचा बॉल होता आणि शेपरवरून आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न फसला 5 चेंडूमध्ये 19 धाबाची गरज होती आता समीकरण उरलाय 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे 19 धाबाची गरज या मॅच मध्ये गुरुदास यार या वेळेला देखील पुन्हा एकदा फाईन लेगला फटका घेतलाय क्षेत्रशः पाठमोरा डीप मध्ये देखील खेळाडू पोहोचतोय एक सिंगल तर एक पटी दुसऱ्याचा प्रयत्न होतोय 2 धाबा इथे देखील मिळतील योगराजी बिटेरे सर यांना तुम्ही पाहू शकता ज्याने मात्र भरपूर चांगली साथ निभावली पंचांची या स्पर्धेमध्ये तिन्ही ऑफिशियल पंचांचं कौतुक व्हायला हवं या स्पर्धेच्या माध्यमातून 2 धाब्याच्या साथीने धाव फरक पुढे सरकतोय टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 25 अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आणि 17 धाबाची गरज तिन्ही बॉल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील रुपेश भोईरला तरच हा सामना जिंकू शकतो कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम ड्रेसिंग आणि चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आम्ही तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचत असतो ड्राईव्ह केलाय स्क्वेअर लेगला बॉल चाललाय डीप मध्ये एक सिंगल इथे देखील मिळेल सिंगलच्या साथीने आता धावफला खळवारपणे पुढे सरकेल 26 धावा लॉस ऑफ 6 विकेट या वेळेला देखील फटका तर चांगला आहे डीप मध्ये खेळाडू होते त्याला बीट करून बॉल मात्र डीप मध्ये गेलाय दरम्यान धाव मिळत ती सिंगल आता औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये कारण एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 15 धाबाची आवश्यकता टीम जर्मन ढोके संघाला जर्मन ढोके विरोधात गावदेवी अंबेशू या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच शेवट गोड करण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहताय गोलंदाज रितेशच्या माध्यमातून सामना जिंकला